मित्रांनो, समुद्र शांत दिसतो, पण त्यांच्या गर्भात वादळ दडलेली असतात. पृष्ठभागावर लहरी हलक्या दिसतात, पण आतल्या गाभाऱ्यात प्रचंड शक्ती साठलेली असते. तसंच स्वराज्य उभं करणं म्हणजे फक्त स्वप्न बघणं नाही, तर काळजात असं वादळ साठवणं की जेव्हा वेळ येईल तेव्हा त्याचा उद्रेक होऊन इतिहास घडेल. आणि हे वादळ आपल्या विचारांच्या काळजात होतं. 17व्या शतकात संपूर्ण हिंदुस्थानाचा मुघल आणि आदिलशाहीचा अंधार पसरलेला. शेतकरी, सामान्य जनता, मावळे सगळेच दडपणाखाली. लोकांच्या हृदयात भय आणि निराशा. पण या अंधारात एक लहानसा दीप उजळला होता. शिवबा, आई जिजाऊंच्या संस्काराने घडवलेला स्वराज्याचं स्वप्न मनात साठवलेला आणि त्या स्वप्नासाठी लढायला जन्मभर तयार असलेला. 1646 फक्त 16 वर्षाचा शिवबा. लोकांना वाटतंय हा मुलगा काय करू शकेल, पण शिवबाच्या मनात समुद्रासारखं स्वराज्य चित्र आणि काळजात वादळ. तोरणा किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात, पण शिवबा ठरवतो हे स्वराज्याचं पहिलं गड होणार. गुप्त योजना, काही विश्वासू मावले आणि प्रचंड धैर्य घेऊन शिवबा तोरणा जिंकतो. ही फक्त जिंकलेली माती नव्हती, हे वादळाचं पहिलं रूप होतं. या विजयाने स्वराज्याचा पहिला पाया रचला गेला. शत्रूच्या डोळ्यात डोले, सिंहगड, पन्हाळा, प्रतापगड. शत्रूंकडे प्रचंड सैन्य, तोफा, पैसा आणि शिवबांकडे फक्त मावल्यांचा प्रेम आणि निष्ठा आणि स्वतःच्या काळजातलं वादळ. प्रतापगडावर अफजलखानाशी सामना ही फक्त लढाई नव्हती, हा स्वराज्याच्या समुद्रात उठलेला महाप्रचंड ज्वार होता. अफजलखानाच्या कपाटाला न जुमानता महाराजांनी त्याचा डाव फोल केला. त्याचवेळी संपूर्ण देशाला जाणवलं, हा फक्त तरुण राजा नाही, हा समुद्र आहे जो गरजला की साम्राज्य हलवणार. पन्हाळ्याची सुटका, पावसातलं वादळ. पन्हाळा किल्ल्यावर महाराज अडकले. सभोवताली शत्रूचं तल, पाऊस कोसळतोय दलदलीच्या वाटा. पण महाराजांनी ठरवलं, स्वराज्याचं स्वप्न इथे थांबणार नाही. रात्रीचा अंधार, मुसळधार पाऊस आणि शत्रूला चकवणारा गुप्त मार्ग. महाराज पन्हाळ्याच्या विड्यातून सुटले. हा प्रसंग दाखवतो, समुद्रासारखं स्वराज्य उभं करायला मनात फक्त धैर्य पुरेसं नसतं, त्यासाठी बुद्धीचं वादळही हवं. हिंदवी स्वराज्य उद्घोष. रायगडावरचं राज्याभिषेक. 1647 रायगडावर महाराजांचा राज्याभिषेक झाला. अनेकांना वाटतं आता समुद्र शांत होईल, पण खरी गोष्ट अशी होती, हा तर वादळांचा नवा टप्पा. आता स्वराज्य फक्त महाराष्ट्रापुरतं नव्हे, तर स्वतः सर्व हिंदुस्थानात पसरवायचं. मित्रांनो, समुद्रासारखं स्वराज्य उभं करायचं असेल तर मन विशाल हवं. समुद्रासारखी शक्ती साठवलेली हवी. लाटांसारखी वेल आल्यावर उधाण यायला हवं. वादळांसारखं, शिवरायांसारखं वादळ हे रागाचं नव्हतं, ते न्यायाचं होतं, स्वाभिमानाचं होतं, आपल्या माणसांसाठी होतं. आज आपण आपल्या आयुष्यात लहान मोठी स्वप्न पाहतो, पण प्रश्न आहे, त्या स्वप्नांसाठी आपल्यात वादळ आहे का? वादळ म्हणजे राग नाही, वादळ म्हणजे ती प्रचंड उर्मी जी संकटांवर आदळते आणि त्यांना हरवते. शिवाजी महाराजांनी दाखवून दिलं, समुद्रासारखं विशाल स्वप्न आणि काळजात वादळ असेल तर कोणीही थांबवू शकत नाही. म्हणून मित्रांनो, समुद्रासारखं स्वराज्य उभं करायचं असेल तर आधी काळजात वादळ निर्माण करा.